सरिताताई सकाळी उठल्या तेव्हा किचन मधून आवाज येत होता. त्या आवाजाने त्या खुश झाल्या आणि विचार करू लागल्या की अरे वा, आज सुनबाई लवकर उठली. कारण अवघ्या 15 दिवसापूर्वी सरिताताईंनी त्यांचा मुलगा समीरचं प्रमिलाशी लग्न लावून दिलं होतं. लग्नानंतरच्या सर्व विधी पूर्ण झाल्यावर लगेचच समीर आणि प्रमिला हनीमूनसाठी निघून गेले होते. ते कालच त्यांच्या हनीमून वरून परतले होते आणि आज लगेचच आपली सून सकाळी स्वयंपाकघरात गेली असा विचार करत सरिताताई आनंदाने स्वयंपाकघरात पोहोचल्या. तर सुनेऐवजी आपल्या मुलाला चहा बनवताना पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि म्हणून त्या म्हणाल्या, "अरे बाळा, एवढ्या पहाटे स्वयंपाकघरात तू काय करतो आहेस?" तेव्हा समीर म्हणाला, "आई, प्रमिलाची तब्येत ठीक नाही आहे. काल आम्ही परत येताना तिने मसालेदार पदार्थ खाल्ले होते. त्यामुळे तिचे पोट खराब झाल्यासारखे वाटत आहे. म्हणूनच मला वाटले की तिला त्रास देण्यापेक्षा मीच सकाळचा चहा बनवतो." हे ऐकून सरिताताईंच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. पण त्यावेळी सरिताताई आपल्या मुलाला काहीच बोलल्या नाहीत. कारण आपल्या मुलाला आपण आत्ताच काही बोललो तर त्याचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. तो आपला राग करू लागेल. सरिताताईंना हे व्हायला नको होतं. कारण त्यांना एक गोष्ट माहित होती की आपला मुलगा आता एकटा नाही तर तो आता विवाहित आहे. आणि दुसरे कारण म्हणजे सरिताताईंनी समीरला फक्त चहा बनवायलाच नाही तर घरच्या इतर कामांसोबत स्वयंपाक करायलाही शिकवलं होतं. आता जो मुलगा आपल्या आईला मदत करण्यासाठी घरातील सर्व कामे करू शकत होता, तो किमान आपल्या बायकोला मदत करण्यासाठी काहीतरी काम करू शकत होताच ना. म्हणूनच सरिताताई गप्प राहिल्या. पण त्यांचं मन संतापाने भरलं होतं. का? तर आपला मुलगा बायकोसाठी स्वयंपाकघरात जाऊन काम करत आहे. 2 दिवस असेच निघून गेले. पण 2 दिवसात सुनेची तब्येत सुधारली आणि तिने हळूहळू घराची कामे सांभाळायला सुरुवात केली. एक दिवस प्रमिला तेलाची बाटली घेऊन तिच्या सासूकडे आली आणि त्यांच्या केसांना तेल लावताना ती म्हणाली, "आई, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. खरं म्हणजे मी खूप अभ्यास केला आहे. मला गावात राहून नोकरी वगैरे करण्याची संधी मिळाली नाही. पण मला वाटलं आता माझं लग्न झालं आहे, त्यामुळे लग्नानंतर मी कुठेतरी नोकरी करावी." तिची सासू म्हणाली, "हो सुनबाई, नोकरी करणे खूप चांगलं आहे. तू अभ्यास केला आहेस त्याचा उपयोगी व्हायला हवा." हे ऐकून प्रमिला आनंदी झाली. पण पुढच्या क्षणी सासूने थोडासा उदास आवाज केला आणि म्हणाल्या, "पण सुनबाई, जर तू कामावर गेलीस मग मी एकटीच पडेन." सासूबाई पुढे म्हणाल्या, "मी माझ्या सुनेला माझ्यासोबत घरात राहण्यासाठी आणली आहे. त्यामुळे आपण दोघी घरात एकत्र छान वेळ घालू. तू आयुष्यात कधीही नोकरी करू शकतेस, पण सध्या आपण आपले नाते मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. असो, तू आत्ताच आली आहेस आणि आम्ही लगेचच तुला नोकरी करायला पाठवली तर लोक काय म्हणतील? मी सुशिक्षित सून आणली कारण की तिची कमाई मी खाऊ शकेन. खरं तर आता तुझ्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे तूच विचार करून निर्णय घे. तुला काय करायचं आहे? तुला जे पाहिजे तेच होईल. कारण तुझ्या आनंदात माझा आनंद आहे. मी काही वाईट सासू नाही जी माझ्या सुनेला नोकरी करण्यापासून रोखेल." असं बोलून तिच्या सासूने तिला एक प्रकारे नकार दिला होता आणि निर्णयही तिच्यावरच सोडला होता. त्यामुळे सासूला खुश करण्यासाठी प्रमिला म्हणाली, "काही हरकत नाही आई, मी नोकरीचा विचार नंतर करेन. त्याआधी मलाही तुमच्यासोबत चांगला वेळ घालवायचा आहे." हे ऐकून सासूबाई खुश झाल्या. हळूहळू वेळ निघून गेली. आता प्रमिलाच्या लग्नाला 2 वर्ष उलटून गेली. एके दिवशी प्रमिला किचनमध्ये मूग डाळीची भजी बनवत होती. तेव्हा तिची आत्या घरी आली होती आणि ती बाहेर अंगणात बसून सासू सरिताताईंसोबत बोलत होती. संपूर्ण स्वयंपाकघर भजीच्या सुगंधाने भरून गेलं होतं. प्रमिलाला वाटले की थोडी कोथिंबीर पुदिन्याची हिरवी चटणीही बनवेल. तिने फ्रीज उघडून पाहिलं तर फ्रीजमध्ये हिरव्या मिरच्या होत्या. पण कोथिंबीर आणि पुदिना नव्हता. म्हणून तिने विचार केला, चला अंगणात जाऊन भांड्यातून कोथिंबीर आणि पुदिना काढू. ती किचनच्या दारातून बाहेर पडताच हॉल ओलांडून व्हरांड्याच्या बाहेरच्या दारात पोहोचली. तेव्हा स्वतःचे नाव ऐकताच प्रमिलाची पावले जागीच थांबली. तिची सासू म्हणत होते, "अहो ताई, काय सांगू, मी प्रमिलाला येताच सांगितलं होतं की तुला एखादं काम करायचं असेल तर कर, पण तिनेच नकार दिला. तुम्ही खूप नशीबवान आहात. तुमची सून एवढ्या मोठ्या कंपनीत काम करते. कमावती सून मिळणे प्रत्येकाच्या भाग्यात नसते. माझ्या सुनेचे दाखले बनावेट असावेत, त्यामुळेच तिने नोकरी करण्यास नकार दिला असावा. घरी बसून जेवायला मिळत असेल तर माणूस कष्ट का करेल?" हे ऐकून प्रमिला स्तब्ध झाली. कारण तिच्या सासूनेच तिला नोकरी करायला नकार दिला होता आणि आज त्याच सासूबाई आपल्या सुनेची तक्रार करत होत्या. तेव्हापासून प्रमिलाने मनाशी ठरवलं की आत्तापासून सासूच्या धूर्तपणाला धूर्तपणानेच उत्तर द्यायचं.
ती बाणासारखी दारातून बाहेर पडली तेव्हा सासूबाई तिला पाहून क्षणभर घाबरल्या आणि त्यांनी विषय बदलला. प्रमिला शांतपणे अंगणात गेली. कोथिंबीर आणि पुदिना काढून प्रमिला स्वयंपाकघरात आली. त्या दिवसापासून सासूबाईंनी कोणताही प्रश्न विचारला तर ती फक्त होय असं उत्तर देऊन आपलं काम करत राहू लागली. असं करत करत ती पुढे जायची. एक दिवशी सासूबाई प्रमिलाला म्हणाल्या, सुनबाई, आजकाल मी बघतीये तू माझ्याशी नीट बोलत नाहीस. प्रमिला म्हणाली, आई, माझ्यात काही उणिवा आहेत. फक्त त्या उणिवा मी काढत आहे. मग मी तुमच्यासाठी चांगली सून होईल. त्यानंतरच मी तुमच्याशी पूर्वीप्रमाणेच मन मोकळेपणाने हसेल आणि विनोद करेन. आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकून सरिताताई विचार करू लागल्या की आपले सून असे का बोलत आहे. एक आठवडा असाच निघून गेला. मग एक आठवड्यानंतर प्रमिला एक लिफाफा घेऊन आपल्या सासूकडे गेली आणि त्यांना मिठी मारत तिने आनंदाने तो लिफाफा सासूबाईंच्या हातात देत म्हणाली, आई, हे बघा. लिफाफा बघताच सरिताताई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, हे काय आहे सुनबाई? तू खूप आनंदी दिसत आहेस. काय झाले? लॉटरी लागली आहे की काय? प्रमिला हसत म्हणाली, नाही आई, मला लॉटरी वगैरे लागलेली नाही. मला नोकरी लागली आहे. मी अनेक ठिकाणी माझा बायोडेटा दिला होता आणि मला एका मल्टीनॅशनल कंपनीकडून नोकरीची ऑफरही आली आहे. हे ऐकून सरिताताईंना धक्काच बसला. त्या म्हणाल्या, अगं सुनबाई, तू हे काय बोलत आहेस? मला घरीला एकटीला सोडून तू कामाला जाणार? लोक काय म्हणतील? तेव्हा प्रमिलाने सासूच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, आई, लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही. पण मला एक गोष्ट समजली आहे की तुम्हाला ही मला नोकरी करताना बघायचं आहे. त्या दिवशी मी तुमचं बोलणं ऐकलं होतं. तुम्ही आत्यांना सांगत होतात त्यांची सून नोकरीसाठी बँगलोरला गेली आहे आणि त्यानंतर तिने तिच्या नवऱ्याला सुद्धा तिच्यासोबत काम करण्यासाठी तिथं बोलवलं आहे. अशा परिस्थितीत आत्या एकाकी पडल्या आहेत. म्हणूनच त्या आपल्या घरी येतात आणि त्यांचा बहुतेक मोकळा वेळ इथे घालवतात. निदान मी तुम्हाला या शहरात एकटे सोडत नाही ना, आणि तुमचा मुलगाही तुमच्या सोबत आहे. असो, त्या दिवशी तुम्ही खंत व्यक्त करत होतात की माझ्या सुनेला बसून जेवायची सवय लागली आहे, म्हणून तिला कोणतेही काम करायचे नाही. त्यामुळे मला फक्त तुम्हाला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की मी देखील माझ्या शिक्षणाचा उपयोग करून काहीतरी चांगलं करू शकते. फुकटात बसून जेवणारी मी नाही. मला स्वतःला काम करायचे होते. मला माझ्या पायावर उभे राहायचे होते. पण मी फक्त तुमच्या आनंदासाठी नोकरी शोधली नाही. पण तुम्ही माझ्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित केला होतात, म्हणून मी ते चुकीचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि बघा, आता नोकरी माझ्या हातात आहे. आपल्या सुनेचे सर्व बोलणे ऐकून सरिताताई निशब्द होऊन गेल्या. त्या आता काहीच बोलत नव्हत्या. तेव्हा प्रमिला म्हणाली, काळजी करू नका आई. तुमच्या बोलण्याने माझे मन थोडेसे दुखावले होते. पण मी तुमच्याबद्दलचा आदर किंवा काळजी कमी होऊ देणार नाही. कारण त्या दिवशी मी तुमचं ऐकलं नसतं तर कदाचित मी अशीच राहिली असती. माझे उर्वरित आयुष्य मी तुमच्या आनंदात घालवले असते. पण तरीही मी एक परिपूर्ण सून होऊ शकले नसते. म्हणून मी ठरवलं आहे की आता मला माझ्या स्वतःच्या स्वप्नांचाही विचार करायचा आहे. मला माझ्या सुखाचीही काळजी घेतली पाहिजे. आणि असो, मी ऑफिसला गेल्यानंतर तुम्ही एकट्या नसाल. कधी आत्यांच्या घरी जाल तर कधी आत्यांना आपल्या घरी बोलवाल. शेवटी तुमच्या दोघींमध्ये खूप साम्य आहे. आणि हो, पुढच्या वेळी आत्या घरी आल्यावर तरी कृपया त्यांना सांगा की तुमच्या सुनेचे प्रमाणपत्र खोटे नव्हते. एवढं बोलून ती हातात मिठाईचा डब्बा घेऊन तिच्या खोलीत गेली, कारण तिला उद्यापासून ऑफिसला जायची तयारी करायची होती. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. तुम्हाला प्रमिलाच्या या निर्णयाविषयी काय वाटते ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.